महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये अनाथ मुलांसाठी किती टक्के आरक्षण असतं? तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये अनाथ मुलांसाठी 1% आरक्षण असतं. तर तो 1% आरक्षण जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तो कशा पद्धतीने, त्याची प्रोसेस काय आहे, त्याला काय काय डॉक्युमेंट लागतात, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला व्हिडिओ खरोखर फायदेशीर ठरणार आहे. आणि व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओ मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करा. मित्रांनो, तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेटची प्रोसेस कशी असणार आहे, महिला व बाल कल्याण विभागाकडे म्हणजेच तुम्हाला चाइल्ड वेलफेअर कमिटीकडे तुम्हाला मित्रांनो अर्ज करायचा आहे. नंतर कागदपत्र काय काय लागणार आहे ते, आई वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र लागणार आहे. याच्यामध्ये आई किंवा वडील जरी नसेल तर मित्रांनो तुम्हाला त्याचा मृत्यू प्रमाणपत्र लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे, निवास प्रमाणपत्र लागणार आहे. निवास प्रमाणपत्रामध्ये तुमचा रहिवासी दाखला येतो. मित्रांनो, रहिवासी दाखला तुम्हाला कंपल्सरी लागणारच आहे. नंतर ते अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला सरकारकडून त्याचं सत्यापन म्हणजे व्हेरिफिकेशन केलं जातं. व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला तो सर्टिफिकेट मित्रांनो प्रोव्हाइड केलं जातं. हे प्रमाणपत्र दाखवलं की आरक्षणाचा थेट तुम्हाला फायदा मिळतो. मित्रांनो, अशा पद्धतीची ही प्रोसेस आहे. जरी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही माहिती एखादी म्हणजे राहिली असेल किंवा कुठली माहिती समजली नसेल तर मित्रांनो कमेंट्स करा, म्हणजे त्यावर तुम्हाला 100% रिप्लाय दिला जाईल. जय महाराष्ट्र.